आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्रात 1 कोटी मतदार घुसखोर, शहांनी घुसखोर मतदारांना बाहेर काढावं, इथून सुरुवात करावी। राऊतांची टीका, तर 1 कोटी मतदार बोगस म्हणजे निकाल बोगस मतदारांच्या हाती, राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप। महायुती म्हणूनच निवडणुका लढवणार, आगामी निवडणुकांसंदर्भात आशिष शेलारांची भूमिका, तर आपलं कर्तव्य सोडून दुसऱ्यांबद्दल आक्रोश करणं हा विरोधकांचा रडीचा डाव, शेलारांची टीका। धाराशिवच्या परांड्यामध्ये मतदार यादीत घोळ, अनेक जाती धर्माचे मतदार एकाच पत्त्यावर राहत असल्याचंही समोर, परांडा शहरातील नागरिकांची नगरपालिकेकडे तक्रार। मनसेला मराठी माणूस आणि महाराष्ट्र गांभीर्यानं घेत नाही, निवडणुका आल्यानं फेक नॅरेटिव्हचा हा प्रयत्न, दरम्यान दाखवण्यासाठी कामं नसल्यानं विपर्यासाचं राजकारण, आशिष शेलारांची राज ठाकरेंवर टीका। ठाकरे बंधूंना मजबुरीनं एकत्र यावं लागलं, राजकीय सत्ता मिळवण्यासाठी दोघं भाऊ एकत्र आलेत, आपुलकी असती तर बाळासाहेब असताना एकत्र आले असते, रवी राणा आणि नवनीत राणा यांची टीका। हिंदुत्वाची भूमिका घेणारे राज ठाकरे सावरकरांना विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत जाणार का, शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारेंचा सवाल, तर विरोधकांचं वागणं हे ढ विद्यार्थ्यांसारखं असल्याचीही वाघमारेंची टीका। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेसचं आज राज्य सरकार विरोधात पिठलं भाकरी आंदोलन, सरकारनं फसवी मदत देऊन शेतकऱ्यांची काळी दिवाळी केल्याचाही आरोप, राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये निषेध आंदोलन केलं जाणार। जतच्या राजाराम बापूस पाटील साखर कारखान्याचा दुराडा यंदा पेटू देणार नाही, गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा, साखर कारखाना सभासदांना परत मिळवून देण्यासाठी संघर्ष करू, पडळकरांची भूमिका। नाशिकमधील लोंढे पिता पुत्राची अंबड पोलीस ठाण्यात रवानगी, बंगला बळकावल्याप्रकरणी लोंढे टोळीवर खंडणीचा स्वतंत्र गुन्हा दाखल, चौकशीसाठी मध्यवर्ती कारागृहातून लोंढेंचा अंबड पोलिसांकडे ताबा।